बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे। नाशिकचा भोंदूबाबा अशोक खराशी जवळीक महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांना चांगलीच महागात पडली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर अखेर रुपाली चाकणकरांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागलाय। चाकणकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे। मुख्यमंत्र्यांनंतर चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनेत्रा पवारांची भेट घेतली आणि आपला राजीनामा सुपूर्द केलाय। दरम्यान महिला आयोगाच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर आता चाकणकरांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही पाणी सोडावं लागणार असल्याची माहिती मिळते। शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या नाशिकच्या अशोक खरातसोबत रुपाली चाकणकर यांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले होते। तर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकरांनी या सगळ्या प्रकरणी स्पष्टीकरण दिलंय। खरात पती पत्नीला मी आणि माझ्या कुटुंबानं गुरु मानलं होतं आणि त्यामुळे आम्ही विविध कार्यक्रमांना हजर राहायचो। मी गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं पाद्यपूजा केली होती, माझ्या पतीनेही पूजा केली। हा 6 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होता। केवळ आध्यात्मिक दृष्ट्या श्रद्धा होती, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही कल्पना नसल्याचं रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केलंय। तसंच सदर प्रकरणाची सखोल चौकशी करत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी रुपाली चाकणकरांनी केली आहे। समाजामध्ये आपण आयुष्य जगत असताना कोणाला ना कोणाला गुरु मानत असतो। खरात पती पत्नीला माझ्या परिवाराने गुरु मानलं, आम्ही गुरु मानलं। एक आध्यात्मिक श्रद्धा आपली असते, एक आध्यात्मिक भावना असते। माझं संपूर्ण कुटुंब हे वारकरी कुटुंब आहे, त्याच्यामुळे आमची जी श्रद्धा होती ती आध्यात्मिक दृष्टिकोनातून होती आणि म्हणून आम्ही कुटुंब ह्या देवस्थानशी जोडलं होतं। पण त्याची दुसरी जी बाजू आहे ती कधी आमच्या समोर आली नाही, काही माहीत असायचं कारण नाही। वर्षातल्या काही कार्यक्रमांना उपस्थित राहत असताना काही कालावधीसाठी आम्ही तिथं असायचो। ज्यावेळेस आपण ज्या लोकांच्या संपर्कात असतो ते 5-6 वर्षानंतर एखाद्याचं कृत्य, एखाद्याची वैयक्तिक वागणूक, त्याचं वैयक्तिक आयुष्य याच्याबाबत आपल्याला कोणतीही सुत्राम कल्पना नसते। त्याच्यामुळं मी ही घटना समजली त्यावेळेस मला तो धक्का बसला। पण खरात आणि त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नव्हतं। यामध्ये जी व्यक्ती होती ती दोषी आहेच, त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे। आपल्याला कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही माहिती असायचं कारण नाही आणि आज आपण ज्यांच्याबरोबर आहे ते पुढे जाऊन 4 वर्षांनी 5 वर्षांनी काय करणार आहेत हे याची कल्पना आपल्याला नसते। या व्यक्तीवर कठोर कारवाई व्हावीच ही मागणी मी आज केलेली आहे आणि या सगळ्या गोष्टींचा निष्पक्षपणे तपास व्हावा। त्याच्यामुळे मी आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा माझ्या नेत्या आदरणीय सुनेत्रा वहिनी यांच्याकडे मी सुपूर्द केलेला आहे। याबाबतचा जो काही निर्णय असेल तो आदरणीय वहिनी घेतील। यानंतर बुलेटिन मध्ये आपण घेणार आहोत महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा मॉर्निंग प्राईम टाइम मधून। राजीनामा देण्याआधी रुपाली चाकणकरांनी पोलीस महासंचालक सदानंद दातेंची भेट घेतली आहे। अशोक खरात प्रकरणाचा सखोल आणि उच्चस्तरीय तपास करण्याची मागणी रुपाली चाकणकरांनी केली आहे। रुपाली चाकणकरांनी पोलीस महासंचालक सदानंद दातेंना लिहिलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय ते आपण पाहूयात। राज्य महिला आयोगानं घटनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे। हे प्रकरण एका महिलेपुरतं मर्यादित नसून आरोपीनं श्रद्धेचा फायदा घेत अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याची शक्यता आहे। तपासावर कोणताही राजकीय दबाव येणार नाही याची दक्षता घेऊन एसआयटीनं निष्पक्षपणे तपास करावा। सापडलेल्या 58 व्हिडिओंमधील पीडित महिलांची ओळख गुप्त ठेवून त्यांना तक्रार देण्यासाठी विश्वासात घ्यावं। तर रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यावर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या